चापडगावकर बंधू भगिनींनो, सर्वांना माझा नमस्कार। आपल्या गावची विठ्ठल रुक्मिणीची रथयात्रा गुरुवारी म्हणजे 10 जुलै 2025 रोजी आहे। आणि असं एकंदरीत 4-5 वर्षापासून मागच्या दिसतंय, गावातील बाहेर राहणारे जे लोक आहेत, नोकरी व्यवसाय निमित्ताने जे बाहेर लोक राहतात, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस गावाकडे येण्याचं कमी कमी होत चाललेलं आहे। काही कारण असतील त्या संदर्भातली, वैयक्तिक कारण असतील की कोणाला वेळ मिळत नाही, कामाचा खूप व्याप आहे, त्यामुळे येता येत नसेल। पण मला असं वाटतं की आपल्या गावाबद्दल आपल्याला सगळ्यांना प्रेम असलं पाहिजे। ज्या ठिकाणी आपण लहानाचे मोठे झालो ती आपली जी जन्मभूमी आहे, जन्मभूमीबद्दल आपल्याला प्रेम असलं पाहिजे। आपल्याला त्या जन्मभूमीच्यासाठी वेळ काढता आला पाहिजे। आपण कितीही कामात असू तरी आपण मुद्दाम होऊन वेळ काढणं हे मला वाटतं गरजेचं आहे। कधी कधी काही लोक तर असं दिसतात की वर्षभर 4-4, 5-5 वर्ष पण येत नाहीत, वर्षभरात पण त्यांना वेळ मिळत नाही। मला असं वाटतं की किमान आपण ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान वर्षातून 2 वेळा तरी वेळ काढला पाहिजे। ते 2 वेळा कुठल्या तर त्या एक तर आपल्या गावची यात्रा असेल किंवा दिवाळीच्या वेळेचे जे दिवाळीचा जो पिरियड असेल त्या काळामध्ये आपण आपल्या गावाला थोड्या दिवसासाठी तरी, 2 दिवसासाठी, 1 दिवसासाठी तरी आलं पाहिजे। याचं कारण असं आहे की जसे जसे बाहेर असणारे लोक यायचे कमी कमी होत जातात, त्यांची उदासीनता निर्माण होते, त्याचा परिणाम कळत नकळत गावात असणाऱ्या लोकांवरती पण होतो। गावामध्ये असणारे लोक असतात उत्सव साजरा करणारे, त्यांना पण असं वाटतं की त्यांचं लक्ष असं असतं की बाहेरून कोण कोण लोक आले। खूप लोक बाहेरचे जर म्हणजे गावातले लोक बाहेर असणारे जर गावात आले यात्रेच्या निमित्ताने तर त्यांना पण असं वाटतं की अरे काहीतरी विशेष, इतके लोक आले गावाकडे सगळे, तर म्हणजे छान यात्रा आहे, तर ते पण त्या यात्रेमध्ये चांगल्या पद्धतीने सहभागी होतात। पण जर बाहेरचे लोक जर यात्रेमध्ये आलेले दिसली नाही तर त्यांची पण उदासीनता वाढते। आणि म्हणून हे जे आपले उत्सव असतील, काही सण असतील, हे चांगल्या पद्धतीने साजरे केले पाहिजेत। गावाचं गाव पण टिकून राहणं हे काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे। कारण शहरांची परिस्थिती आपण आज पाहतोय, पुण्यासारख्या शहराची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे। घरातून बाहेर पडायचं म्हणलं, ऑफिसमधून बाहेर पडायचं म्हणलं तर आपल्या सगळीकडे ट्रॅफिक जाम आहे, एकदम बकाल परिस्थिती सगळ्या शहरांची झालेली आहे। आणि अशा वेळेला कदाचित काही वर्षानंतर, 10-20 वर्षानंतर आपल्याला आपल्या गावाकडे जायची वेळ येऊ शकते। आणि त्यामुळं इतकं पण आपण आपल्या गावाला दुर्लक्षित करू नये की आपल्याला परत गावाची आठवण झाली नाही पाहिजे। आपल्याला माहिती आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्या जगावर संकट आलं असताना आपल्याला सगळ्यात पहिलं जर कुठलं ठिकाण आठवलं असेल सुरक्षित तर ते आपलं गाव होतं। त्यामुळे आपण ज्या वेळेला लक्षात आलं की लॉकडाऊन होणार आहे किंवा लॉकडाऊन झालंय, त्यावेळेस पहिल्यांदा आपल्या डोक्यात विचार आलाय आपल्या गावाचा। त्यावेळेला आपण मागचा पुढचा कुठला विचार न करता डायरेक्ट जेवढं जमेल तेवढं सामान भरून डायरेक्ट आपण गावाकडे गेलो। 4 महिने राहिलं, कोणी 6 महिने राहिलं, कोणी वर्षभर राहिलं, सुरक्षित राहिलं, मोकळी हवा मिळाली। सगळीकडे जगामध्ये गोंधळ सुरू असताना आपल्या गावाने आपल्याला सुरक्षित ठेवलं। आणि त्यामुळंच संकट आल्यानंतर आपण आपल्या गावाला जात असू तर ते ठीक आहे, परंतु आपण हे विसरता कामा नये की सगळ्यात शेवटी जर आपल्यासाठी काय असेल तर आपलं गाव आहे। आणि म्हणून हे गाव पण टिकून राहिलं पाहिजे असं मला वाटतं। आपलं चापडगावकर म्हणून मला असं वाटतं की चापडगावच्या लोकांना, दुसऱ्या गावांचं मला माहिती नाही, पण चापडगावचे लोक जे आहेत त्या चापडगावच्या लोकांना विशेष आपल्या गावावर प्रेम आहे आणि ते वेळोवेळी आपल्याला दिसलेलं आहे। त्यामुळं माझी या व्हिडिओच्या निमित्तानं, हा व्हिडिओ त्यासाठीच बनवतोय, ह्या व्हिडिओच्या निमित्तानं माझी सर्वांना विनंती आहे, बाहेर असणाऱ्या लोकांना, की आपण यात्रेच्या निमित्तानं आपण वेळ काढा, गावाकडे या, यात्रेमध्ये सहभाग घ्या, गावातल्या लोकांना भेटा, बोला आणि वेळ काढून या। त्या निमित्ताने यात्रेला प्रोत्साहन तुमच्या येण्यामुळे मिळतं, यात्रा चांगल्या पद्धतीने होते। हे सांगत असताना उदासीनता लोकांची का वाढते, गावाकडे जायला नको, काहीच नसतं त्या यात्रेमध्ये असं वाटायला लागलंय, काहीच होत नाही गावामध्ये विशेष, म्हणून पण लोकांची उदासीनता वाढते। याला जबाबदार गावातील पण लोक आहेत। कारण जसे बाहेरचे लोक येत नाहीत ह्याला पण कारण आहेत की यात्रा चांगल्या पद्धतीने साजरी होत नाही, सर्वसमावेशक यात्रा साजरी होत नाही, हे पण चित्र आहे। त्यामुळं मग लोकांची उदासीनता वाढते। तर मला सत्ताधारी गावातील असतील त्यांना मी मागच्या वर्षी पण आपण विनंती केली होती की इतका संकुचित विचार आपण नाही केला पाहिजे की फक्त कुठल्या तरी आमच्या पार्टीची यात्रा आहे आणि म्हणून आम्ही आमच्याच लोकांना जवळ घेणार, दुसऱ्यांना विचारणारच नाही।
तर अशा पद्धतीने झालं नाही पाहिजे. मागच्या वर्षी पण मी विनंती केली होती, पण ते काय कोणी अंमलात आणलेलं नाही. हरकत नाही, पण गावातले जे सत्ताधारी लोक असतील त्यांनी, ही गावाची यात्रा असते, वैयक्तिक कुणाच्या पार्टीची कुठल्या एका गटाची यात्रा नसते. त्यामुळे सर्वसमावेशक यात्रा होण्यासाठी जी काय आपण यात्रेची कमिटी बनवतो, त्या कमिटीमध्ये माझं म्हणणं आहे की सर्व गटातील लोकांना घेतलं पाहिजे. सर्वसमावेशक ते कमिटी असली पाहिजे, जेणेकरून आपण पाहतोय की दिवसेंदिवस लोकांकडे पैसे खूप होत आहेत, लोकांकडे पैसे खूप आहेत, लोकसंख्या पण वाढली आहे, तरी पण वर्गणी जी गोळा व्हायची, ती वर्गणी गोळा होण्याचं प्रमाण हे कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे वर्गणी खरं तर 10, 15, 20 लाखापर्यंत होऊ शकते, अशी परिस्थिती या गावची आहे. पण वर्गणी किती होते? 3, 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख इथपर्यंत, ह्याच्या पुढे जात नाही. ह्याचं कारण हे आहे की सर्वसमावेशक सगळ्यांना विश्वासात घेऊन यात्रा होत नाही. आणि ह्याचा परिणाम पण असा आहे की लोकांना असं वाटायला लागलंय की काय करायचं जाऊन त्या यात्रेमध्ये. तर हे काही बरोबर नाहीये. आपले सण उत्सव असतील, यात्रा असतील, ह्या चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे. सर्वांचा सहभाग त्यामध्ये असला पाहिजे. आणि बाहेरच्या लोकांना पण असं वाटलं नाही पाहिजे की यात्रा काहीच उपयोगाची नाही, काही होतच नाही. तर चांगल्या पद्धतीनं सगळ्यांना विश्वासात घेऊन यात्रा साजऱ्या झाल्या पाहिजेत. आपण पण यात्रेमध्ये आलं पाहिजे. बाहेरचे लोक यात्रेमध्ये आल्यानंतर वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होतं. गावातील लोक वाट बघत असतात की बाहेरचे लोक किती येत आहेत. बाहेरची लोक जर गावामध्ये आलेली दिसली नाही तर मग गावातल्या लोकांना पण उत्साह राहत नाही आणि मग यात्रेचा इंटरेस्ट कमी होतो. त्यामुळं ह्या यात्रेला तर तुम्ही सगळ्यांनी यायचंय 10 तारखेला. पण माझं असं म्हणणं आहे की आपल्याला कामानिमित्त असेल किंवा आपल्याला खूप आपल्या मागे व्याप असल्यामुळे आपल्याला वेळ मिळत नसेल गावाकडे यायला, पण माझं म्हणणं आहे की आवर्जून आपण सर्वांनी वर्षातून किमान 2 वेळा तरी वेळ काढला पाहिजे. तो एक वेळचा आहे, तो यात्रेसाठी असेल, 2 दिवसाचा विषय आहे फक्त. आणि दिवाळीमध्ये आपण किमान 2 ते 3 दिवस तरी गावामध्ये आलं पाहिजे. कारण की सर्वजण ज्या वेळेला गावामध्ये येतात त्यावेळेला गावामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण होतं. एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळं गावाच्या विकासासाठी याचा परिणाम होतो. आणि बाहेरची लोक गावामध्ये आल्यामुळं तिथं जे काम करणारे लोक असतात त्यांना पण एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा मिळते आणि मग यातूनच गावाचा विकास होण्यासाठी मदत होते. माझं असं नेहमी म्हणणं आहे की ज्या काही जुन्या काही पद्धती आहेत, रूढी परंपरा आहेत, त्या टिकून राहिल्या पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि त्याचा भाग आपण झालं पाहिजे. एवढंच या निमित्ताने मला सांगायचंय. आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं चापडगावच्या यात्रेमध्ये सहभागी व्हाल अशी सर्वांना विनंती करतो आणि आशा बाळगतो. धन्यवाद.